हाय हॅलो नमस्कार। आशा करते तुम्ही सर्व मजेत असाल, नेहमी आनंदात राहा, मस्त राहा। तर आता वाजलेले आहे संध्याकाळचे 5 आणि आजच्या व्लॉगची सुरुवात जी आहे मी ते इव्हनिंग पासून करणार आहे। तर आता मी चाललेली आहे निर्मईचा शूट करायला। म्हणजे तिचं सुद्धा एक वेगळं चॅनल आम्ही ओपन केलं, कोरोना पासूनच केलेलं आहे, पण व्हिडिओ जे आहे ते कंटिन्युअसली टाकत नव्हतो। पण आता असं आहे की बऱ्यापैकी टाकत आहे कंटिन्यू आणि प्रयत्न करते की रोज एक तरी शॉर्ट गेला पाहिजे। तर मोस्टली सायंकाळीच आम्ही जे आहे व्हिडिओ तिचे शूट करते। तर आता आज मीच करणार आहे कारण हे आहे ड्युटीवर, तर सायंकाळच्या टाइमला बरं पडते म्हणून आता जे कपडे वगैरे काढून झाले, चाय वगैरे आता घेतला नाही कारण उशीर होते। बाकी सर्व जी रुटीन आहे सायंकाळची ते तुमच्यासोबत शेअर करते आणि जमल्यास आज वेगळ्या टॉपिकवर बोलायचा प्रयत्न करेल, ज्या गोष्टी आपल्या गृहिणींना खूप जास्त महत्त्व। तर आपण महिला काय करतो की कामांमध्ये स्वतःला एवढं व्यस्त ठेवतो की स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतो आणि अशीच एक काल्पनिक गोष्ट मी वाचलेली आहे। तर जमल्यास या व्हिडिओमध्ये तीच गोष्ट मी तुमच्याशी शेअर करेल आणि खरंच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्या गोष्टीमधून जेवढं शक्य होईल तेवढ्या गोष्टी शिकायचा प्रयत्न करा, कारण आपण आहोत तर आपली फॅमिली आहे, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा। आपली तब्येत जर चांगली राहील तरच आपण फॅमिलीसाठी खूप काही करू शकू, आपल्या मुलांसाठी करू शकू आणि आपणच जर का खचून गेलो तर मुलांकडे दुर्लक्ष होईल आणि मग हॉस्पिटल तर आजच्या काळात अजिबात परवडत नाही। म्हणून थोडीफार जरी तब्येत इकडे तिकडे वाटली तर आधी स्वतःकडे लक्ष द्यावं लागेल। तर चला व्हिडिओमध्ये अशीच कंटिन्यू राहा। तर हे जे लोकेशन आहे हे आमच्या कंपनीमधलंच आहे, म्हणजे निर्मईचे शूट वगैरे करायला मला बरं पडते कारण मी एकटी तिला कुठे घेऊन जाणार। म्हणून मग जेव्हा मी स्वतः तिचे जे रील्स आहे शूट करते तेव्हा मग कंपनीच्या आतमध्येच एक तर बिर्ला मंदिर आहे, बाकी तुम्ही व्लॉगमध्ये बघितलं असेल, तिथे घेऊन जाते किंवा मग इथे स्टाफ क्लब आहे, इथे मला हे छान बॅकग्राऊंड वाटते तर मग मी तिला इथे घेऊन असते। तर हे आहे आमचं नेहमीचं ठिकाण रील्स शूट करायचं। तर आता निर्मईचा शूट काढून झालेला आहे, 2 मिनिटं इथे बसलो आम्ही, मस्त मस्त हवा आहे। आणि तुमच्याकडे वादळ वगैरे आहे का सांगा कमेंटमध्ये। इकडे काल पण थोडासा पाऊस येऊन गेला आणि आज पण खूप जास्त हवा सुटत आहे। तर निर्मईचे जर तुम्हाला शॉर्ट बघायचे असेल तर काय चॅनलचं नाव? निर्मई बॉर्न डान्सर। हां, यूट्यूबवर निर्मई बॉर्न डान्सर सर्च करा, इंस्टाग्रामवर तर आणि निर्मईचे शॉर्ट्स किंवा रील्स तुम्हाला आवडले तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। बाय बाय। बाय नाही हां, ब्लॉग झालेला नाही आहे, असेच कनेक्ट राहा। सायंकाळच्या रुटीनमध्ये काय काय होईल ते सर्व तुमच्यासोबत शेअर होईल। ही अशी एक काल्पनिक गोष्ट आहे जी 100तून 80% स्त्रियांना तरी लागू होते आणि काही स्त्रिया आहेत ज्यांनी स्वतःला मस्त असं सेटल केलेलं आहे, कारण त्या नोकरी जरी करत असेल तरी त्यांनी प्रत्येक कामं जे आहे कुटुंबामध्ये वाटून दिलेले आहेत। म्हणून कामाचा जो तणाव असतो, व्याप असतो, तो त्यांना तेवढा येत नाही। आणि आपण काही स्त्रिया आहोत ज्यांना वाटतं की नाही, हे काम आपणच केलं पाहिजे आणि म्हणून मग दिवसभर जे आहे आपण काम 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 करत राहतो आणि स्वतःकडे एवढं दुर्लक्ष करतो की मग कधी कधी ना या गोष्टींमधल्या सुधासारखं म्हणा आपलं आयुष्य होऊन जातं। म्हणून ही गोष्ट जेव्हा मी वाचली ना, मला वाटलं तुमच्यासोबत नक्की शेअर करावं। तर प्रत्येकाने एकदम लक्ष देऊन काळजीपूर्वक ऐका आणि खरंच ही गोष्ट ऐकल्यानंतर स्वतःमध्ये ना बरेच असे चेंजेस करा, मेंटली आणि फिजिकली सुद्धा। सुधा माझी कॉलेज मैत्रीण, साधी, सरळ आणि साध्या स्वभावाची, लग्न होऊन मुंबईमधून पुण्याला स्थायी झाली होती। अधूनमधून आम्ही फोनवरून बोलायचो। आज तिचाच फोन आला होता। सासू सासरे, नवरा, मुलांबद्दल भरभरून बोलत असे ती। मी विचारलं नोकरी करते की नाही, त्यावर ती म्हणाली आधी करत होते पण आता नाही करत। म्हणजे वेळच मिळत नाही घरच्या कामांमधून, स्वयंपाक, मुलांच्या शाळा, मुलांचा अभ्यास, सासू सासरे, त्यांचं औषध पाणी, पथ्य पाणी,
हे सगळं करताना स्वतःकडे बघायला पण वेळ मिळत नाही. नवरा ऑफिसमध्ये असतो, मग घरातलं मीच बघते. त्यावर मी म्हणाले, अगं मग स्वयंपाकासाठी बाही ठेव, तेवढंच तुला थोडा वेळ मिळेल. त्यावर तिचे उत्तर, अगं घरच्यांना नाही आवडत दुसऱ्यांच्या हातचं, त्यांना माझ्याच हातचं आवडते. आणि सासू सासऱ्यांच्या पत्त्याचं पण असते ना, ते बाहेरच्या बाईला नाही जमत. मी ठीक आहे म्हणाले आणि बाय म्हणून फोन ठेवला. मी बराच वेळ तिचाच विचार करत राहिले. रमाने किती बिझी करून ठेवलं आहे स्वतःला घरच्यांसाठी. मग स्वतःसाठी कधी आणि कसा वेळ काढत असेल ती, काय माहिती. मध्ये बरेच दिवस निघून गेले, पण आमचं काही बोलणं झालं नाही. ना तिचा फोन आला ना मी तिला फोन केला. मी सुद्धा माझ्या जॉबमध्ये बिझी होती आणि एक दिवस अचानक तिचाच फोन आला. मी फोन उचलला तर समोरून तिचा नवरा बोलत होता. त्याने जे सांगितलं ना ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. 2 दिवसाआधीच रमाचा मृत्यू झाला होता. मी सुन्न झाले. असं कसं होऊ शकतं? कालपर्यंत माझ्यासोबत बोलणारी माझी मैत्रीण आज या जगात नाही. मी कसा विश्वास ठेवू? दुसऱ्या दिवशी मी तिच्या घरी गेले तर कळालं तिला ब्रेन ट्यूमर झाला होता. तिने तिच्या डोकेदुखीवर खूप दुर्लक्ष केलं. त्यामुळे जेव्हा डॉक्टरकडे गेली तेव्हा खूप जास्त उशीर झाला होता. लास्ट स्टेज होती. 2 महिने दवाखान्यामध्ये होती आणि आता ती आपल्यात नाही. मला खूप वाईट वाटत होते. या गोष्टीला आता महिना उलटून गेला होता. मला वाटलं रमाच्या नवऱ्याला फोन करावा. बिचारा कसा मॅनेज करत असेल सगळं. आधी सगळं रमाच करत होती. खूप अवघड जात असेल त्याला. तसा मी त्यांना फोन केला आणि विचारलं, कसे आहात? ते बोलले, मी बरा आहे, आता टेनिस क्लबमध्ये टेनिस खेळतोय. मी आश्चर्याने विचारले, आणि मग घरी कसे मॅनेज करता? तर म्हणाले, घरातली कामे करायला बाई ठेवली, स्वयंपाकासाठी सुद्धा बाई आहे, मुलांसाठी दाई ठेवली आणि आईबाबांसाठी फुल टाईम नर्स ठेवली. त्यामुळे मला वेळ मिळतो. मी तेवढं बोलून फोन ठेवून दिला. मी विचारात गळून गेले. ज्या रमाने आपलं आयुष्य फक्त घरच्यांचं सगळं करण्यामध्येच घालवलं, आज ती नसताना तिच्या नवऱ्याने 4 बाया कामाला ठेवल्या आणि त्याचं आयुष्य सुरळीत चालू आहे. मग रमाचं काय आणि कुठे चुकलं? तर मैत्रिणींनो, सांगण्याचा हेतू हाच आहे की सर्व स्त्रियांनी घराच्या प्रती आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण कराच, पण सगळ्यात महत्त्वाचे आहोत ते आपण स्वतः. सर्वात आधी स्वतःची तेवढीच काळजी घ्या जेवढी इतरांची घेता. सगळी कामे मलाच येतात, मलाच करायची आहे हा अट्टहास आता सोडून द्या. कारण शेवटी कोणाचं कोणाशिवाय अडत नसतं. म्हणून स्वतःला एवढा वेळ द्या, कारण एकदा वेळ निघून गेली तर हातात काहीच उरत नाही. आणि जर आपणच स्त्रिया खंबीर असलो की आपण आपल्या मुलांचा सांभाळ, आपल्या नवऱ्याचा सांभाळ, कुटुंबाचा सांभाळ व्यवस्थित करू शकतो. म्हणून जर का कुटुंबाचा पाया जर म्हणत असाल तर मी तरी मानते की आपण स्त्रियाच आहोत. जर आपण शरीराने किंवा मनाने एकदम स्ट्रॉंग असेल ना तर आपलं घरसुद्धा तसंच स्ट्रॉंग होईल आणि आपल्याला बघून आपले मुलंसुद्धा तसेच हिंमतवान होणार. म्हणून स्वतःकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. कामाला महत्त्व द्या, घरच्यांनाही महत्त्व द्या, पण स्वतःसाठीही जमेल तेवढं वेळ काढायचा प्रयत्न करा. तर एकदम वेळेवर जाऊन ना मी आणि निर्मयी केक घेऊन आलोत, कारण आज दादाचा वाढदिवस होता आणि दादाला ना केक कटिंग करायची नव्हती, कारण त्याच्या ज्या साहेबांची डेथ झाली होती तर तो म्हणत होता की एवढ्यामध्येच डेथ झाली आहे तर मला केक वगैरे कट करायचा नाही आहे. पण मग आम्ही छोटासा असा केक त्याला न सांगता जे आहे घेऊन आलो, कारण निर्मयी खूप हे करत होती की तिचं नेहमी असंच म्हणणं असते, मग ते मोठे व्यक्ती असो की कोणी असो, बड्डे आहे म्हणजे केक कट झालाच पाहिजे. मग आम्ही दोघीजण जाऊन केक घेऊन आलो आणि अशा प्रकारे घरच्या घरी सेलिब्रेट केलेलं आहे.
त्यानंतर आमचं जेवण वगैरे जे आहे आईकडेच झालं. ते मग बाकीचा ब्लॉग जे आहे मी शूट करणं थांबवून दिलं. तर हा ब्लॉग एवढाच होता छोटासा. आणि तुम्हाला जर काल्पनिक कथा आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.